तीन लोकांचं सरकार असणारं निश्चितपणे त्यामध्ये काही अडचणी या ठिकाणी येत होत्या. ह्या प्रत्येक खासदाराच्या बाबतीत आहेत. मी कामं सुचवण्याचं काम केलं, त्यांचं ॲटिट्यूड पॉझिटिव्ह होतं, पण ते कामाचं प्रत्यक्षात रूपांतर झालं नाही किंवा त्याला फायनल रिझल्ट येऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. गेल्या महिनाभरापासून जे शिवसेनेत बंड झालं त्याच्यानंतर अनेक नेत्यांची द्विधा मनस्थितीसुद्धा सुरू होती. कुठल्या बाजूला जायचं हा एक मोठा प्रसंग या सगळ्या नेतृत्वासमोर आलेला होता. आणि कोल्हापूरचे इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने आत्ता माझ्यासोबत आहेत की ज्यांच्या भूमिकेसंदर्भात सुद्धा खूप चर्चा झाली. मानेसाहेब, खरं तर हा एक मोठा पेचप्रसंग तुमच्याही राजकीय आयुष्यातला असेल की कुठली बाजू नेमकी स्वीकारायची. सुरुवातीला तुम्ही सुद्धा याच भूमिकेत होता की दोन्ही गटांनी एकत्रित यायला पाहिजे, पण मग शेवटी हा निर्णय झाला. काय या पाठीमागची भूमिका होती? आपण सर्वजण जाणता की आदरणीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं सर्व शिवसैनिक आजपर्यंत एकत्र आणि एकसंघपणे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत होते. आणि मी नव्यानं मागं 2-3 वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये जॉईन झालो आणि मी शिवसेनेच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या अतिशय जवळ गेलो. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या संवेदना, माझ्या भावना ह्या नेतृत्वाच्या पायाशी निश्चितपणे आहेत. पण ते करत असताना माझे प्रामाणिकपणे प्रयत्न होता की हे कुठंतरी थांबावं, आपापसामधले मतभेद मिटून परत एकदा या ठिकाणी एकसंघपणे शिवसेना पुढं जावी ह्या भावनेमध्ये मी शेवटपर्यंत काम करत गेलो. आणि एखाद्या माणसाला घर सोडताना जो त्रास होतो किंवा अपरिहार्य परिस्थितीमध्ये घर जे सोडावं लागतं, अशा परिस्थितीमध्ये मीच नव्हे, जे काही या ठिकाणी पूर्वीपासूनचे शिवसैनिक त्यामध्ये काम करतायत, ह्या सगळ्यांची मनस्थिती त्याचमध्ये त्या ठिकाणी होती. पण राजकीय परिस्थिती पाहता, भविष्य या ठिकाणी पाहता, यामध्ये मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझी सर्वात पहिली बांधिलकी कुणाशी असेल तर माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी. आणि मग मी जरूर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलो, पण त्यावेळी करत असताना शिवसेना भाजप एकसंघपणे मला ताकद देण्यासाठी त्या ठिकाणी होते. आणि आज परिस्थिती राजकीय ज्यावेळी बदलली त्यावेळी आम्ही प्रवाहाबरोबर त्या ठिकाणी राहिलो. आणि आजसुद्धा आपण कालचं जर स्टेटमेंट पटोले साहेबांचं पाहिलं असेल तर त्यांनी कालच त्याचं सुतोवाच केलं की ही अनैसर्गिक युती, म्हणजे आम्ही न म्हणता शिवसेना आज जे या ठिकाणी म्हणते, मोठ्या प्रमाणात शिवसेना या ठिकाणी जे म्हणते, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे म्हणते, ती ही अनैसर्गिक युती आहे असं नाना पटोले साहेब कालसुद्धा या ठिकाणी म्हणतायत. हाच धागा प्रत्येक शिवसेनेच्या मनामध्ये होता. आणि मी स्वतः खासदारांचं एक शिष्टमंडळ पूर्णतः राज्यामध्ये सन्माननीय पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिले की ग्राउंड रिॲलिटी काय आहे माहिती घ्या. आणि शिवसंपर्क अभियान आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल की आम्ही सर्वच खासदार राज्यातल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि तिथल्या असणाऱ्या शिवसैनिकांच्या भावना समजून घेतल्या. शिवसेनेच्या पूर्ण केडरमध्ये प्रचंड खदखद आम्ही नेतृत्वाच्या कानावर त्या ठिकाणी घातली आणि असणाऱ्या अलायन्सबद्दलची खदखद त्या ठिकाणी घातली. त्यामध्ये त्यांना निर्णय घेणं त्यावेळी कदाचित अडचणीचं असेल, पण शिंदेसाहेबांनी ती एक वाट करून दिली ज्याच्यामुळे त्या खदखदीमध्ये एक नवीन या ठिकाणी समीकरणाची तयारी झाली. आता मतदारसंघामध्ये आपण पाहता तर खासदारांच्यामध्ये मागं 2-2.5-3 वर्षामध्ये खासदारांना खासदार फंड बंद झालेला आहे. करोनाच्या काळामध्ये कुठलाही निधी केंद्र शासनाचा या ठिकाणी येत नव्हता. राज्य शासन म्हणून आम्हाला अपेक्षित खासदारांना सर्वच होतं. वारंवार आम्ही सर्वांनी निवेदनं दिली होती की मतदारसंघामध्ये, आता माझा मतदारसंघ तर 2 वेळा पूर परिस्थिती येऊन गेलेला मतदारसंघ, पूरबाधित मतदारसंघ, अधिक करोनाची परिस्थिती, यामध्ये निधीचा असणारा तुटवडा हा मतदारसंघाला न्याय देण्यामध्ये कमवत होता. आज राज्यात आणि केंद्रात एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा मतदारसंघाला होईल ह्या एकमेव भावनेतनं सर्वच खासदार त्या ठिकाणी ह्या सगळ्या योजनेमध्ये गेलेले आहेत. आदित्य ठाकरे तुमच्या मतदारसंघात जेव्हा आलेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की इथले खासदार त्यांना मी मित्र मानत होतो आणि त्यांना जेव्हा हवा तेव्हा आम्ही फंडसुद्धा उपलब्ध करून दिला, हे त्यांचं म्हणणं होतं. काय याच्यावरती? नाही, मी आदित्य साहेब हे निश्चितपणे माझे मित्र आहेत. मी आयुष्यभर ठाकरे कुटुंबीय हे निश्चितपणे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी निश्चितपणे त्या ठिकाणी सांगेन की साहेबांनी वेळोवेळी मला वेळ दिली, कामं दिली आणि देण्याचा प्रयत्न केला, पण साहेबांच्या कानावर आहे की नाही मला माहीत नाही. पण माझ्या मतदारसंघामध्ये मी जी सुचवलेली कामं होती त्यातलं एकच काम मार्गी लागलं. इतर कोणत्याही कामाला मान्यता त्या ठिकाणी मिळाली नाही त्यांच्या डिपार्टमेंटच्या. निश्चितपणे त्यांनी प्रयत्न केले नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही, पण हे 3 लोकांचं सरकार असणारं निश्चितपणे त्यामध्ये काही अडचणी या ठिकाणी येत होत्या. ह्या प्रत्येक खासदाराच्या बाबतीत आहेत. मी कामं सुचवण्याचं काम केलं, त्यांचं ॲटिट्यूड पॉझिटिव्ह होतं, पण ते कामाचं प्रत्यक्षात रूपांतर झालं नाही किंवा त्याला फायनल रिझल्ट येऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांच्यापाशी मी निश्चितपणे सांगेन, मित्र म्हणून आधी माझं या ठिकाणी त्यांचा जो जिव्हाळा आहे माझ्याबद्दलचा राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि माझाही त्यांच्या बाबतीत किंवा त्या कुटुंबाच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडचं अंतर्भाव आहे. निश्चितपणे साहेबांच्याबद्दल बोलताना डोळे पाणावलेत तुमचे?
नाही, मला त्या कुटुंबाबद्दलच बोलताना मी काही खासदार आमदारांच्यापैकी असं आहे की मी असेन, ओमराजे असेन, आपण टी व्हीवर पाहिलं असेल, आम्ही कंटिन्युअसली साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या काळामध्ये काम करत होतो. आणि कुणालाही आपलं घर सोडताना, म्हणजे ज्या कुटुंबानं आपल्याला मोठं करण्यासाठी आधार दिला आहे त्याच्याबरोबर राहणं हे आमचं सर्वांचंच कर्तव्य म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करत होतो. पण त्याचबरोबर हे करत असताना ज्या भावना आमच्या आहेत त्याच साहेबांच्याही आहेत आमच्याबद्दलच्या. असं नाही आहे की हा दुरावा राजकीय निर्माण झाला म्हणजे आम्ही कुठे त्यांच्यापेक्षा वेगळे झालो. आजची परिस्थिती कुठंतरी संपावी ह्यासाठी शेवटपर्यंत सर्व खासदारांच्या टीममध्ये मी काम करत होतो की ज्यांच्यामध्ये हे संपावं. आदित्यसाहेब असतील आणि उद्धवसाहेब असतील यांच्याबद्दलची कृतज्ञता माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार आहे. त्यामध्ये कधीही चितकंचित अंतर येणार नाही. तुम्ही ही भावना व्यक्त करतायत, पण तिकडे कोल्हापुरात मोर्चे निघत आहेत. काल एक मोर्चा निघाला ज्याच्यामध्ये गद्दार म्हणत तुमच्या विरोधात, म्हणजे एक काल संजय मंडलिक आणि त्याच्या आधी तुमच्याही विरोधात हा मोर्चा निघालेला होता. तर ही जी भावना आहे शिवसैनिकांची की तुम्ही गद्दारी केलेली आहे, याला आता राजकीय उत्तर कसं देणार? नाही, ही गद्दारी कशी म्हणता येईल ह्याचंही उत्तर आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. ज्यांनी माझ्या जिल्हाप्रमुखांनी अतिशय माझ्यासाठी कष्ट घेतलेत, माझे जिल्हाप्रमुख ज्यांनी माझ्या विरोधात मोर्चा काढला, तर त्यांनासुद्धा गोकुळच्या सदस्यपदावर घेत असताना कुणामुळे लांब राहावं लागलं? प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातली खतखत ते स्वतः मोर्चा काढून गेले होते गोकुळवरती. ते का गेले होते? कुणाच्या विरोधात गेले होते? कुणाच्या विरोधात त्यावेळी घोषणाबाजी केली होती? ही खतखत सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मनातली आहे. त्यांच्या वेदना मी समजू शकतो, पण त्यांच्याच भावना शिंदेसाहेबांनी प्रकट केलेल्या आहेत. शिंदेसाहेबांनी उद्धवसाहेबांना सोडलेली नाही. ही आघाडी सोडा म्हणून त्या ठिकाणी शिंदेसाहेबांचा आग्रह उद्धवसाहेबांच्यापर्यंत त्या ठिकाणी होता. ती मागणी मान्य न झाल्यामुळे अपरिहार्य कारणास्तव जे लोक त्या ठिकाणी त्रासलेले होते, 4 नंबरचा पक्ष शिवसेना त्या ठिकाणी झाला होता राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये. ज्यावेळी मुख्यमंत्री आपला असतो त्यावेळी बळ आपल्याला मिळत असतं आणि त्यात जास्त ताकदीनं लोक पुढे येतात. पण ह्याच परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवत होती आणि ती खतखत शिंदेसाहेबांच्या रूपानं वाट करून त्या ठिकाणी पुढे आली. पण आता शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन गटांच्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या आहेत. म्हणजे पक्षावरती दावे केले जात आहेत, चिन्हावरती दावे केले जात आहेत. काल तर असं आलं की आता नवीन शिवसेना भवनसुद्धा शिंदे गट उभा करणार आहे. म्हणजे एकीकडे तुमची कृतज्ञता तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंसोबत आहे किंवा एकनाथ शिंदेंना पण तेच हवं होतं, पण आता जर या वाटा पूर्ण वेगळ्या होत आहेत तर मग काय? पूर्ण 2 वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र आलेचं, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल असं आपल्याला स्वप्नातही त्या ठिकाणी कधी वाटलं नव्हतं. पण महाविकास आघाडी स्थापन झाली, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह. हे तर एकमेकाच्या जवळीक असणारी लोक आहेत. माझा आजही या ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांचा हाच मतप्रवाह असणार आहे की हे एकत्र यावेत. भविष्यात येतील असं वाटतंय? आता राजकारणात कधी इम्पॉसिबल काही असत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आणि भाजपच्या नेतृत्वानं जर ठरवलं तर निश्चितपणे भविष्यामध्ये ही वाट परत एकदा जुळेल. याच्याबद्दल चुकीचं वाटायचं काही कारण नाही. जवळपास 11 जुलैच्या आसपास सगळ्या खासदारांचा निर्णय झाला. आता महिना होत आलेला आहे. महिनाभर तुम्ही काही बोललेला नव्हता या सगळ्या प्रकरणावरती. मौन धारण करणं तुम्ही पसंत केलेलं होतं. काय सगळं मनात साचलेलं होतं महिनाभर? काय चालू? द्विधा मनस्थिती सुरुवातीला होती, पण मी मुद्दामून सांगेन की शिंदेसाहेबांनी अतिशय कणखरपणे आम्हाला बळ देण्याचं सर्वांनाच त्या ठिकाणी काम केलं. माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यांच्या मतप्रवाहामध्ये प्रवेश ज्यावेळी केला नव्हता त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांचा एक प्रश्न त्यांच्यापाशी मी घेऊन गेलो होतो. मी त्यांच्याकडे जाईन की नाही ह्याच्याबद्दल तर त्यांना खात्री नव्हती, पण आमच्या भागातल्या पूरग्रस्तांसाठी, शेतकऱ्यांसाठी मोठा निधी देण्याचं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर गुवाहाटीला असताना राज्यात महानगरपालिका नव्यानं होऊ घातलेली इचलकरंजी महानगरपालिका आहे, हे त्यांनी गुवाहाटीवर असताना त्या ठिकाणी सही केली आणि त्या ठिकाणी शिंदेसाहेब असतील, उद्धव साहेबांचीही मदत मला त्यामध्ये झाली. पण ह्या सगळ्यांनी त्याला या ठिकाणी पुरस्कार केला. मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून मी ज्यावेळी निवडणुकीला उभा राहिलो होतो, एक युवा खासदार म्हणून माझ्याकडे लोकांनी मतदान केलं होतं. त्या लोकांच्या काही अपेक्षा माझ्याकडे कामाच्या रूपाने आहेत आणि ती जर कामं व्हायची झाली तर आता परवाच आपण बघितलं असेल नितीन गडकरी साहेबांनी आमचा सांगली पेठ नाक्यापासून ते सांगलीला जाणारा नॅशनल हायवेमध्ये रूपांतरित केलं आणि 935 कोटी रुपयाचा निधी त्याला त्या ठिकाणी बजेट अलॉट केलं. हातकणंगल्यापासून शिरोलीपासून सांगलीला जाणारा रस्ता जो आहे तो नॅशनल हायवेमध्ये घेऊन त्याच्यासाठी आता निधीला मार्ग त्या ठिकाणी निर्माण झाले. विकासाच्या चालना वाटा त्या ठिकाणी निर्माण झाल्या. हातकणंगले मतदारसंघातील माझा शिरोळ तालुका हा पूरग्रस्त आहे, हातकणंगले पूरग्रस्त आहे, शिराळा त्या ठिकाणी असणारा आणि वाळवा पूरग्रस्त आहे. पन्हाळा शौवाडी दुर्गम भाग आहे. निश्चितपणे ह्या भागाला आता विकासाच्या दिशेनं पुढे नेण्यासाठी हा माझा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला आहे आणि
शिंदेसाहेबांनी त्या ताकदीनं पाठीमागं राहण्याचं ठरवल्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आता अतिशय जोमानं काम, आज मुख्यमंत्री स्वतः पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी आहेत. ऑन फील्ड काम करणारा मुख्यमंत्री. ज्यावेळी पूर आला होता आमच्याकडे पहिल्यांदा, त्यावेळीसुद्धा एकनाथ शिंदेसाहेब शिरोळ तालुका, हातकणंगले तालुका ह्या सगळ्या गावागावांमध्ये त्या ठिकाणी जाऊन आलेत. नुसते जाऊन आले नाही तर भरीव मदत त्यांनी त्या काळामध्ये या पंचकृषीला त्या ठिकाणी केली, आधार देण्याचं काम केलं. आणि संवेदनशील नेतृत्व आहे. निश्चितपणे ह्या नेतृत्वाचा फायदा मतदारसंघाला झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा ते पहिल्यांदा कोल्हापूरात गेलेले होते या बंडानंतर, तेव्हा ते तुमच्या घरी पण गेलेले होते, कारण त्याच दिवशी तुमच्या घरावरती मोर्चा निघालेला होता. तुमच्या मातोश्रींची पण भेट त्यांनी घेतली. घरामध्ये काही वेगळा विचार चालू होता? घरातून असं काही सांगितलं जात होतं की तुम्ही ही बाजू घ्यायला पाहिजे वगैरे म्हणून? म्हणजे तुमच्या या निर्णयाला विरोध होता घरातून? नाही, आम्ही कुटुंबीय म्हणून, मी असतील, आई असतील, माझे भाऊ असतील, आमच्या मिसेस असतील, सर्व हे सगळेजण आम्ही एका विचारात त्या ठिकाणी होतो की काय नेमकं करायचं, राजकीय परिस्थिती काय आहे. आणि मानचा प्रदीर्घ राजकारणातला अनुभव आहे. आम्ही, तुम्ही जर पार्श्वभूमी पाहिली तर माझे आजोबा खासदार होते, आई खासदार होत्या. मलाही जनतेच्या आशीर्वादानं खासदार होण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. हे करत असताना पक्ष बदलणं हा आमच्या खरंच मूळ स्वभाव नाही. ज्या राजकीय परिस्थितीमध्ये संघर्षातनं आमचा त्या ठिकाणी गट तयार राहिला, जिवंत राहिला. मानेसाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे अनेक हजारो कार्यकर्ते गावागावामध्ये तयार झाले आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी राजकारणामध्ये प्रवृत्त करून परत एकदा जिवंतपणा त्या ठिकाणी आणला. ही राजकीय परंपरा एका बाजूला आहे, लोकांचा संघर्ष एका बाजूला आहे. आणि हे करत असताना लोकभावना, बांधिलकी जपणं, सामान्य माणसाची कामं झाली पाहिजेत, हेच आमचं आजपर्यंतचं मेरिट आहे. आणि ते मेरिट जपण्यासाठी म्हणून जे प्राप्त परिस्थितीमध्ये मागची 2-2.5 वर्ष 3 वर्ष आपल्याला कोरोनामुळं आणि निधीच्या अभावी त्या ठिकाणी होऊ शकले नाहीत, निदान पुढच्या 2 वर्षामध्ये ज्या अपेक्षा आपल्याकडनं लोकांनी बाळगलेत त्या पूर्ण करणं हे आमचं क्रमप्राप्त आहे. आणि हा जर आपण विचार केलात की आम्ही सोडलं का कुणाला, तर हा टेक्निकल विषय आपण समजून घ्या. केंद्रामध्ये NDAमध्ये ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी युती केली त्यामध्ये NDAमधनं अजूनसुद्धा शिवसेना बाहेर पडलेली नाही. आमचे जे बेंचेस आहेत, जरूर केंद्र शासनामधनं पाठिंबा त्या ठिकाणी काढून घेतला मंत्रिपदाचा. त्यांनी राज्यात सरकार तर काँग्रेससोबत बनवलेलं. मी केंद्रापुरतं बोलतोय. केंद्रामध्ये आज सुद्धा आमचे जे बेंचेस आहेत ते NDA बरोबर आहेत. म्हणजे जरी शिवसेनेनं मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर NDA बरोबर आहेत. हे राहुल शेवाळे साहेबांनी परवाच्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही गट नेता बदलला. याच्यामध्ये कुणाला NDA बरोबरचा पाठिंबा आधीच दिला गेला होता, त्यामध्ये नव्यानं पाठिंबा देणं काही कारण नव्हतं. आत्ता जे आम्ही भूमिका बदलली म्हणजे नेमकं काय केलं आहे, तर त्यामध्ये आम्ही लोकसभेमधला आमचा गट नेता बदलण्याचा अधिकार त्या गटाला आहे आणि तोच त्या ठिकाणी वापरला. याच्या पलीकडं आम्ही काही केलेलं नाही. आमच्यामुळं काही केंद्रातलं शासन पडणार होतं किंवा नवीन शासन येणार होतं किंवा पंतप्रधान बदलणार होते, आम्ही कुठलाही दगाफटका किंवा गद्दारी आम्ही त्या ठिकाणी केलेली नाही. पण नितीश कुमारांनी आता साथ सोडलेली आहे आणि त्यामुळं मित्रांची गरज राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा असणार आहे भाजपला. अशावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळेल शिंदे गटाला? नाही, आता ह्या बाबतीत मी काही बोलणं बरोबर होणार नाही. सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्याच्या बाबतीत विस्तृतपणे बोलू शकतील, कारण त्यांचा डायलॉग केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीतला काय झाला आहे याच्या बाबतीतली कल्पना खासदारांना नाही. म्हणजे तुमच्या घरातली जर आपण इतिहास सगळा बघितला तर आजोबा काँग्रेसमध्ये होते, नंतर आई राष्ट्रवादीकडनं पण लढलेल्या होत्या, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये पण होतात. मूळ शिवसैनिक नसताना सुद्धा शिवसेनेनं तुम्हाला प्रवक्ते पद दिलेलं होतं, अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये दिलं गेलं. तर हा विश्वास तुमच्यावरती टाकला गेलेला होता. आता जी बाजू मांडली जाते त्याच्यामध्ये हे पण म्हटलं जाते की मग या सगळ्या गोष्टी चुकल्या का? नाही, मी सुरुवातीलाच सांगेन की सन्मान हा 100% मला वैयक्तिक ठाकरे कुटुंबियांच्याकडनं प्रचंड मिळाला आहे. त्याच्या बाबतीत मी ना म्हणूच शकत नाही. आणि मी त्यांच्या बाबतीत खरंच कृतज्ञ आहे ह्या बाबतीत की त्यांनी त्या टप्प्यामध्ये मला संधी देण्याचं काम केलं. पण माझा सन्मान करणं याच्यापेक्षा माझ्या मतदारसंघातला विकास होणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तो मुख्यमंत्र्यांच्या काळात नाही झाला? उद्धव साहेबांनी प्रयत्न केले नाहीत असं म्हणणार नाही मी. प्रत्येक वेळा आमच्या सर्व खासदारांच्या मीटिंग झाल्या, आमच्यापासून निवेदनं त्या ठिकाणी वारंवार देण्यात आली. आम्ही आजूबाजूच्या मतदारसंघातल्या होणाऱ्या विकासांच्या बाबतीत सुद्धा साहेबांना त्या ठिकाणी वेळोवेळी सांगण्यात आलं. पण साहेबांना आम्हाला त्या काळामध्ये निधी देता आला नाही. हे वारंवार आम्ही त्या ठिकाणी साहेबांना सांगून सुद्धा आमच्या कुठल्याही खासदाराला त्या ठिकाणी निधीची उपलब्धता होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापुरातले 2 खासदार शिवसेनेला मिळालेले होते, तर ही स्थिती जी आहे ते पुन्हा कायम राहणार का? हा जो एक विश्वास होता शिवसेनेवरची कोल्हापूरच्या सगळ्या जनतेचा, तो कायम राहील? मी मुद्दामून सांगेन की याच्यापूर्वी शिवसेनेला कधीच खासदारकीच्या रूपानं त्या ठिकाणी हे मिळालं नव्हतं. म्हणजे कोल्हापूर लोकसभा असेल किंवा हातकणंगले लोकसभा असेल, हेच उभं कशाने राहिलं? एक लोक चळवळ उभी राहिली. त्या लोक चळवळीचं रूपांतर भाजप शिवसेनेवर
मी मुद्दामून सांगेन की केंद्र पातळीवरची ही इलेक्शन असल्यामुळे खासदारकीची वर मोदी साहेबांना सुद्धा नेतृत्व म्हणून मानणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आमच्याबरोबर जोडला गेला होता आणि त्या ताकदीचा फायदा दोन्ही खासदारांना त्या काळामध्ये लोकसभा लढत असताना त्या ठिकाणी झाला. ह्या ज्या इलेक्शन्स होतात ह्या केंद्रीय राजकारणाच्या बाबतीतल्या या ठिकाणी होतात, केंद्र सेंट्रिक होतात. विकासांचे चर्चा ही केंद्र शासनाच्या विषयाची होती. लोकल विषयांची ही इलेक्शन त्या ठिकाणी होत नाही आणि निश्चितपणे मोदी साहेबांसारखं एक स्ट्रॉंग नेतृत्व देशाला त्या निमित्तानं असल्यामुळे आम्हालाही दोन्ही खासदार जे होत असताना भाजप शिवसेना युतीचे खासदार होते आणि भविष्य काळामध्ये सुद्धा भाजप शिवसेना युतीचेच खासदार या मतदारसंघातून येतील असा विश्वास मला निश्चितपणे. 2024ला पुन्हा लोकसभाच की राज्यात? नाही, आत्ता त्याच्यावर मी सुतोवाच करणं योग्य होणार नाही, पण येणारी लोकसभा आम्ही अतिशय ताकदीनं लढू. 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आपण परवाच देवेंद्रजींचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी विधान पाहिलं असेल की दोन्ही ठिकाणी शिवसेना भाजप युती एकसंघपणे लढेल आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणायचा प्रयत्न करेल. तर हे होते शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने. गेल्या महिनाभरापासून म्हणजे जेव्हापासून त्यांनी ती भूमिका घेतली या सगळ्या बंडामध्ये त्याच्यानंतर मौन त्यांनी धारण केलेलं होतं आणि या मौनानंतर पहिल्यांदा आपली भूमिका जी आहे ते धैर्यशील माने स्पष्ट करत होते. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.